ब आ इ उ ए ओ औ आ. आता मराठीमध्ये शब्द सुरुवात करताना पहिल्यांदा चिन्ह बघितलं, चिन्ह आणि ते चित्र, चित्र आणि चिन्ह दोघांचा सांगड घालून तो शब्द उच्चारला जातो. पहिल्यांदा अननस, आ आई, ई इडका, ई उखळ, उ ऊस, ए इडका, ओ औषध, ओ आवरण असे काही शब्द आहेत त्या चित्रानुसार तुम्हाला समजतात. म्हणून चित्र सर्वांना दिसले पाहिजे. त्यानंतर क कमळ, ख खराटा, ग गणपती, ग घागर असे काही शब्द आहेत. त्या शब्दानुसार तुम्हाला ते वाचता येईल आणि जोड शब्द तुम्हाला करता येईल. त्यानंतर दोन शब्द आले, ग आणि न. हे दोनच शब्द जोडून आपण इथं कण तयार केलेला आहे. क न. कण हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये कणला कणच म्हणतात. काही शब्द मराठीमध्ये हिंदीत आणि हिंदीतले सुद्धा मराठीमध्ये आहेत. आता तुम्ही किचन मध्ये जेव्हा काम करतात, लेडीज बाया किचन मध्ये जे काम करतात त्यांच्या किचन मध्ये सुद्धा मराठीचे शब्द आणि हिंदी शब्द मिक्स झालेले. खन, खन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? खन, कळ, फळ, गण, घन, जळ, मन. न दोन प्रकारचे न असतात. न तुम्हाला न बद्दल शब्द असेल, हा पण न आहे आणि हा पण न आहे. दोन्ही न आहे. दोन्हीला मराठीमध्ये नच म्हणतात. त्यानंतर रण, वन, सण आणि क्षर असे काय शब्द आहेत. त्यानंतर ह्या दोन मधून आणि ह्याच्यामधून मिळून पुन्हा हा शब्द झाला खडक, टणक, बदक, भटक, धडक, चटक असे काही शब्द निर्माण. तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये कोणते शब्द येतात बघा? कान. सर्वांना माहित आहे कान कशाला म्हणतात. आता तो तुम्ही हिंदीत जरी बोललात तरी मराठी कानच आहे आणि हिंदीत जरी बोललात तरी तो कानच आहे. छान, पाच, सात, नाक, हात, ताट, झाड, दात, पाय, हात. आता हे तुम्हाला वाचून दाखवायचं आहे सर्वांना. वाघ. तुम्ही थोडा जर प्रयत्न करायला सुरुवात केलात मराठीला अतिशय सोपी आहे, काहीच अडचण नाही. फक्त ते उच्चार तुम्हाला वेगळे वाटणार, बाकी काहीच अवघड होणार. समजायला खूप सोपी आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला बोलताना उच्चारासाठी थोडासा प्रॉब्लेम येईल, पण त्याची सुद्धा जास्त तकलीफ घ्यायची गरज नाही. लवकरात लवकर तुम्हाला समजू शकता. आता हे सोपे शब्द आहेत, सोपे एकदम. राधा, पाठ, आन. सोपं आहे. या शब्दाबरोबर साधा शब्द तयार करा. राधा, पाठ, आन. इसको अभी आप हिंदी में क्या कहेंगे? राधा पाठ लेके आओ, लाओ, ऐसा कुछ रहेगा. आता ये मराठी मध्ये बघा सोपं. राधा पाठ आन, उसमें हो गया, इसी में ही ले लो. दो शब्द सोपा आहे का? बाळा पाठावर बस.
बाळा पाटावर बस. हा, बाळा पाटावर बस. अगदी सोपं आहे. आता समजा कोणी दुकानदार असेल, कोणी रिक्षावाला असेल, कोणी काम करत असेल, मीटरचे पैसे झाले असतील 26 रुपये झाले, बस एवढा शब्द बोलायचा. 27 रुपये झाले, 28, 130 झाले, 50 झाले, बस 2 शब्द मराठीत आहे, जास्त नाहीच आहे. पुढे जायचे तुम्हाला संपलं. छोटस आहे पण त्याला काही लोक खूप मोठं करण्याचा प्रयत्न करतात. मोठं अजिबात करायचं नाही, अतिशय सोपे आहे, फक्त समजून घ्यायचं.